नाही सर. या. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वसरडे या गावातून आलेलो आहे. बरं, काय वैशिष्ट्य आहे बरं गावाचं? सर गावाचं वैशिष्ट्य ते अलीकडे चित्रनगरी म्हणून प्रसिद्ध होत आहे. आणखी दुसरं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं तर पटणकुर्ली सोबतच वसरडे येथे होणारी विठ्ठल देवाची यात्रा. ओके. चित्रनगरी शूटिंग वगैरे होतं का? हो सर. अलीकडेच तुझ्यात जीव रंगला ही प्रसिद्ध मालिका ही आमच्या गावामध्ये शूट झाली. त्याचबरोबर फॉरेनची पाटील हा जो मराठी चित्रपट होता तो सुद्धा आमच्या गावामध्ये शूट झाला होता. बरं. गावाच्या इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट झाला बरं याचा? हो सर, चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसून आला. गावामध्ये फूड सर्व्हिसेस ज्या होत्या त्यांना जे आहे ते नवीन इम्प्लॉयमेंट मिळाला. सकाळचा नाश्त्यापासून रात्रीपर्यंत जेवणपर्यंत सर्व सोयी या गावामधून होत होत्या. त्याचबरोबर शूटिंगसाठी ज्या साईट्स होत्या त्या साईट्स चे जे मालक होते त्यांना सुद्धा पेमेंट देण्यात आली होती. जवळपास 2000 रुपये पासून 5000 रुपये पर डे अशी त्यांना इन्कम देण्यात आली. बरं. ओके. तुम्ही विचार नाही केला का बरं आपण पण जे आहे मालिका चित्रपट असं काही करिअर करायचं आता गावातच सगळं सुरू झालंय म्हटल्यावर? सर आवड तशी होती, परंतु अकॅडमिक्सकडे माझं जास्त लक्ष असल्यामुळे आणि कॉलेजमध्ये सुद्धा जास्त माझं इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे मी त्याकडे जास्त लक्ष दिले, अकॅडमिक्सकडे जास्त लक्ष दिले. कॉलेजमध्ये इन्व्हेस्टमेंट होती कशाची बरं? सर ब्रेन इन्व्हेस्टमेंट आहे आपली. ब्रेन गेन काय असतं बरं? सर हा कन्सेप्ट जो आहे तो इकॉनॉमिक्सशी आपण रिलेट केला आहे. ब्रेन गेन आणि ब्रेन ड्रेन हे दोन कन्सेप्ट आहेत. त्यामध्ये ज्यावेळेस आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करतो तर त्यामधून आपल्याला केपेबल असे ह्युमन रिसोर्स आपल्याला मिळतो जे आपल्या इकॉनॉमीसाठी डेव्हलपमेंटसाठी फायद्याचे ठरतात. त्याला आपण ब्रेन गेन असं म्हणतो. बरं. हेरवाड नावाचं गाव माहिती आहे का तुम्हाला? हो सर, ऐकले. का न्यूज मध्ये होतं बरं हे गाव? सॉरी सर. सामाजिक सुधारणेसंबंधी या गावाने एक खूप महत्वाचं पाऊल उचललं होतं माहिती आहे तुम्हाला? कोल्हापूर मधलं गाव आहे. सॉरी सर. विधवान संबंधीच्या ज्या प्रथा परंपरांचं पालन आपण करतो. ज्यावेळेस एखादी स्त्री विधवा होती त्यावेळेस तिचं जे सौभाग्याचे सगळे लेणे असतात जसे की मंगळसूत्र झाले, त्यानंतर त्यांच्या कपाळावर कुंकू असेल हे पुसण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तर ते बंद करा असे इनिशिएटिव्ह घेण्यात आलं होतं. कारण स्त्रीची सुंदरता ही कायम राखणे गरजेचे आहे. ती तिचा पती जिवंत आहे की नाही याच्याशी जास्त रिलेशन आहे असं मला. स्त्रीची सुंदरता कायम राखायची. सुंदरता म्हणजे काय बरं? सर मनाची सुंदरता आणि त्याचप्रमाणे दिसण्याची सुंदरता अशा दोन कन्सेप्ट मी म्हणण्यामध्ये आहेत. मनाची सुंदरता स्त्रीचे वागणे, तिचं जे कोमलता आहे जे आपण त्याचे स्त्रीचे ट्रेट्स म्हणतो, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, या सर्व गोष्टी. बरं. पेपर वगैरे वाचला आजचा? हो सर, काही आजचं संपादकीय. बरं. आजच्या पेपरची सगळ्यात महत्वाची बातमी काय आहे? आर्टिकल 370. बरोबर. आर्टिकल 370 काय म्हटलं बरं सुप्रीम कोर्ट? जे ॲब्रोगेशन केलेलं आहे केंद्राने आर्टिकल 370चं ते योग्य आहे. कोणत्याही प्रकारचे कोणत्याही राज्याला असा विशेष दर्जा असणं हे योग्य नाही. आणि त्याच पद्धतीनं जे जम्मू काश्मीरच्या इतर ज्या व्यक्तीने आक्षेप घेतला होता यासंबंधी ते योग्य नाही असं सुप्रीम कोर्टाने उल्लेख केलेला आहे. व्हॉट अबाउट 371? एखाद्या राज्याला विशेष दर्जा योग्य नाही असं म्हटलं. हे 371, 371A, B, C, D, E हे काय बरं? सर आर्टिकल 371 शी संबंधित जी कलमे आहेत ती विविध राज्यांमध्ये असणाऱ्या क्षेत्रांचा विकास होण्यासाठी संबंधित आहेत. आर्टिकल 370 हा जम्मू काश्मीरला पूर्णपणे स्वायत्तता आणि सेपरेट स्टेटचा दर्जा देत होता. जरी कॉन्स्टिट्यूशन या सर्व राज्यांना समान दर्जा देत असलं तरी सुद्धा सेपरेट कॉन्स्टिट्यूशन बनवण्याची तरतूद आर्टिकल 370 मध्ये होती जी इतर कोणत्याही राज्यांना अवेलेबल नाही. बरं. जम्मू काश्मीरला स्टेट बनवण्यासंबंधी काय म्हटलं बरं सुप्रीम कोर्ट? सर जम्मू काश्मीर आता सध्याच्या काळामध्ये केंद्र सरकारने 2 युनियन टेरिटरीज बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख अशा 2 युनियन टेरिटरीज आहेत. पैकी जम्मू काश्मीर याच्या स्टेटमध्ये कन्व्हर्जन करावं आणि सप्टेंबर 2024 पूर्वी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने येथे विधानसभेच्या निवडणुका पार पडाव्यात अशी त्यांनी शिफारस केलेली आहे. यांना स्टेट का बनायचं बरं? आधी ते स्टेट होते मग युटी झाले, आता युनियन टेरिटरीचं स्टेट झालं. काय बेनिफिट्स मिळतील बरं जम्मू काश्मीरला? सर सध्या तिथे
विधानसभा ती अबोरेट करण्यात आलेली आहे. तर पुन्हा तिथे विधानसभा एस्टॅब्लिश करण्यात येतील आणि जे लोकल रिप्रेझेंटेशन आहे ते त्या विधानसभेमध्ये अवेलेबल होईल. तेथील लोकांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी ते आता युनियन टेरिटरीला पण देऊ शकतो ना आपण विधानसभा, असं थोडी राज्यालाच असतं. आज आहेत का अशा काही युनियन टेरिटरीज ज्यांच्याकडे विधानसभा आहे? दिल्ली कोडची आहे की नाही? मग तसं आपण की तुम्ही केंद्रशासित प्रदेश राहा, विधानसभा देतो तुम्हाला. सर ज्यावेळेस आपण युनियन टेरिटरीमध्ये कन्व्हर्जन करतो त्यावेळेस सर्व जे आहेत कंट्रोल हा सेंटरकडे येतो, सेंटरच्या अंतर्गत राज्य येतात. परंतु विधानसभा बनवल्यानंतर त्यांना एक प्रकारची स्वायत्तता राहते, जे संघराज्याचं आपलं वैशिष्ट्य आहे. बरं, तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये तुमची पदवी घेतलेली बरोबर? येस सर. स्वामीनाथन आयोगाच्या 5 शिफारसी सांगा बरं. एम एस स्वामीनाथन सर 2004 साली स्थापन करण्यात आला होता. नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स असं त्याचं नाव होतं. सर्वात महत्वाची त्यांची शिफारस होती ती MSP जे आहे तो दीडपट जे आहे C2 या C2च्या दीडपट अशी देण्यासाठी शिफारस करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात याव्यात. इन्शुरन्स जे आहे ते इन्शुरन्स कव्हर द्यावा. त्यानंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जे आहे ती कशा पद्धतीने खरेदी करावी यासंबंधी शिफारशी देण्यात आली. बरं, ठीक आहे. बरं, तुमचं कॉलेज कुठलं होतं ऍग्रिकल्चरचं? राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच होतं. बरं, आपलं जे कृषी विद्यापीठ आहे त्याला महात्मा फुलेंचं नाव का दिलंय बरं? महात्मा फुले यांनी केलेल्या कृषीबद्दलच्या ज्या वेगवेगळी कार्य आहेत त्यासाठी महात्मा फुले महात्मा फुलेंचं सर्वात पहिल्यांदा कार्य म्हणजे प्राथमिक 1882 साली जेव्हा हंटर कमिशन आला होता त्या काळामध्ये महात्मा फुले यांनी प्राथमिक, माध्यमिक आणि इतर शिक्षणांच्या मध्ये कृषीचा समावेश करावा अशी मागणी केली होती. त्याबरोबरच 1875 साली झालेले खतफोडीचे जे उठाव होते त्यामध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचं कार्य त्यांनी केलं. त्याचसोबतच शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना होणारे जे विविध जाच आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी वाचा फोडली. तुम्ही वाचलेत का ते पुस्तक? नाही मॅम, वाचण्यामध्ये नाही. त्यात काय सांगितलंय ते माहिती आहे तुम्हाला? शेतकऱ्यांच्या कशा पद्धतीने त्रास दिला जातो, त्याच पद्धतीने त्यांचं कशा पद्धतीने शोषण केलं जातं आणि शेतकरी यातून कसे बाहेर पडू शकतात हे त्यामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं नाही का की ते एकदा वाचावं आपण एवढ्या वेळा ते ऐकतो रेफरन्स त्याचा? हो मॅम, नक्कीच. आणि मी खतफोडीचं बंड काय होतं नेमकं? मॅम, दुष्काळाच्या काळामध्ये 1875 साली शेतकऱ्यांच्याकडून शेतसारा जबरदस्तीने गोळा करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याविरुद्ध जे उठाव झाले त्याला आपण खतबंदीचे उठाव असे म्हणतो. यामध्ये महात्मा फुले यांच्या सोबत पुणे सार्वजनिक सभा यांचा देखील सहभाग आहे. बरं, आता रिसेंटली भिडेवाडा खूप चर्चेत आहे, त्याचं काय कारण आहे? ऐकलंय का तुम्ही त्याच्याविषयी? नाही, भिडेवाडा तुम्ही असा रेफरन्स कुठे ऐकलं का इतिहासामध्ये? मुलीची प्राथमिक शाळा होती पहिली त्या संबंधी. कुठल्या शहरात होती ती? पुण्यामध्ये. तुम्ही आता माहिती सांगितलं विद्वान संदर्भातला जो उल्लेख झाला हेरवाड गावाचा की त्यांचं कुंकू पुसलं जातं वगैरे, सध्याच्या काळात महिला कुंकू लावतात का बरं? हो लावतात. मी ग्रामीण भागातून येतो, त्या लावतात तिकडे अजून. बरं, तुमच्या घरी कोण कोण आहे फॅमिलीमध्ये? माझे आई वडील आणि माझी मोठी बहीण इतका आणि अशीच आम्ही चौघी फॅमिली. घरी शेती वगैरे आहे का? मॅम, आम्ही अल्पभूधारक आहोत. आमची 5 गुंठे शेत जमीन आहे, ती सुद्धा आमच्या वडिलांच्या 4 भावंडांमध्ये वाटलेली आहे. 5 गुंठे क्षेत्र आणि फेर पद्धतीने आम्ही ती शेती करतो. दर 3 वर्षानंतर ती आमच्या वाटलेली आहे. बरं, मग घरी उत्पन्नाचं साधन काय आहे मग? वडील शीट कुशनिंगचा गाड्यांच्या जे शीट कुशन्स असतात तसेच ट्रक्स आणि ट्रॅक्टरचे जे टप असतात ते शिवण्याचं काम करतात. त्यातून जो उदरनिर्वाह होतो. मग तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली की आपण BSc ऍग्रिकल्चर करावं? मॅम, BSc ऍग्रिकल्चर हा एक वर्सटाईल असा फील्ड आहे. आधीपासूनच खूप सारे प्रशासकीय अधिकारी BSc ऍग्रिकल्चर मधून झालेले आहेत. माझी स्वतः बहीण ही एक प्रशासकीय अधिकारी आहे आणि ती सुद्धा BSc ऍग्रिकल्चर मधून तिने शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि याचा नक्कीच मला प्रशासनामध्ये पुढे जाऊन उपयोग होईल असं मला वाटतं, म्हणून मी BSc ऍग्रिकल्चर. कुठल्या पदावर आहेत त्या? तिने 2023 मध्ये ती ST स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाली. त्यानंतर ती आता असिस्टंट व्हिडिओ म्हणून ट्रेनिंग घेत आहे नागपूरला. अच्छा, बरं. तुम्ही सांगितलं की ते शूटिंग झालं होतं मालिकेचं, ते संपलंय का आता? सुरू आहे? हो मॅम, कार्यक्रम संपला तो. संपलाय. कुठले कुठले कॅरेक्टर्स होते बरं त्या मालिकेमध्ये माहिती आहे तुम्हाला? राणादा होते, अंजली वहिनी होत्या आणि ते 2 ऍक्टर कोण होते ती भूमिका करणारे? सॉरी मॅम, त्याची नाव. त्यांना भेटलात का तुम्ही? हा मॅम, एकदाच भेटणं झालं. एकदा भेटला होता. कुठल्या चॅनलवरती यायची ती मालिका? ती आय थिंक
झी मराठीवरती. झी मराठीवर कुठल्या वेळेत येत होती? संध्याकाळी 7:30 ते 8 या दरम्यान. नक्की. हो. तुमच्या घराजवळ बालसंस्कार विद्यालय आहे का? हो. काय होतं नक्की तिथे? बालसंस्कार म्हणजे काय करतात? विद्यालय आमच्या शाळेचं नाव आहे. माझं प्राथमिक शिक्षण त्या शाळेमध्ये. बालसंस्कार म्हणजे काय म्हणू शकतो? लहान मुलांच्या मध्ये संस्कार घडवून आणणे, त्यांच्यामध्ये जे उपजत गुण आहेत जे लहानपणी दिसून येतात, जसं आपण म्हणतो की बाळाचे गुण हे पाळण्यातच दिसतात, तसे त्या पद्धतीने ते गुण सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी जे विविध संस्कार घडवले पाहिजे त्यांना आपण बालसंस्कार असं म्हणतो. तुमच्यामध्ये असे कुठले गुण आहेत असं वाटतं तुम्हाला प्रशासनामध्ये येण्यासाठी? आणि इन जनरल तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत? मॅम, मी एक हार्ड वर्किंग मुलगा आहे, त्याचबरोबर मी यंग आहे इन कम्पॅरिझन टू अदर जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यासोबत. त्याच पद्धतीने मी पंक्च्युअल आहे, त्यासोबतच मी इम्पॅथेटिक आहे, इतर लोकांच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्या रॅशनल समजून घेण्याचा, त्याबरोबरच इम्पॅथेटिकली ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. बरं. तुमचे पोस्ट प्रेफरन्सेस कसे आहेत? पहिले 3. डेप्युटी कलेक्टर, DYSP, CO क्लास 1. DYSP ला पहिला प्रेफरन्स का नाही दिला? तुम्हाला सूट होईल चांगलं ते? हो मॅम, DYSP ही खूप चांगली पोस्ट आहे, पण DC या पोस्ट मध्ये असलेली व्हर्सॅटिलिटी, त्यामध्ये असलेला जो महसूल विभाग आहे, ऍग्रिकल्चर मधून मी जे शिक्षण घेतलेलं आहे ते त्या फील्डसाठी जास्त उपयोगी पडेल असं मला वाटतं, म्हणून मी प्रथम प्रेफरन्स हा डेप्युटी कलेक्टर हा दिलेला आहे. बरं. आता रिसेंटली ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या विधानसभाच्या, ती राज्य कुठली होती? मॅम, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली? आय थिंक मॅम त्यांचं सुरुवात नाव नाही, M. यादव असतो. M. यादव. येस. किसान क्रेडिट कार्ड काय असतं? मॅम, 1999 साली किसान क्रेडिट कार्ड ही स्कीम लॉन्च करण्यात आली, ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्याची जी धारण क्षमता आहे, जमीन धारण क्षमता, त्याच्या आधारावरती त्याला कर्ज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांचे जे अल्प मुदतीचे आणि मध्यम मुदतीची कर्जाची गरज, उत्पन्न पैशांची जी गरज आहे ती भागवण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आली होती. तुम्ही जे सांगितलं अल्पभूधारक शेती, त्यात कुठले कुठले टाइप्स आहेत अजून? एक असतं अल्पभूधारक, अजून दुसरे कुठले असतात? स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स म्हणतो आपण. 2 हेक्टरपेक्षा कमी एरिया असणाऱ्यांना आपण स्मॉल फार्मर्स म्हणतो. त्यानंतर 4 ते 2 मार्जिनल फार्मर्स. 4 ते 2 हेक्टर पासून 4 हेक्टर पर्यंत. 4 पासून 10 हेक्टर पर्यंत मीडियम, आणि त्यापासून 10 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला लार्ज क्लासिफिकेशन. भारतामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन करायचं का बरं? सर, 1 नेशन 1 इलेक्शन सध्या या संबंधी आता भारतामध्ये चर्चा सुरू आहे. संबंधित भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. 1 नेशन 1 इलेक्शन तुम्हाला काय वाटतं, येस ऑर नो करायचं की नाही? सर, 1 नेशन 1 इलेक्शन साठी आणखीन थोडीफार जे आहे ते विषयावरती चर्चा झाली पाहिजे. यावरती अजून ब्रेनस्टॉर्मिंग होण्याची गरज आहे. म्हणजे नो सध्या तरी नाही सर. बरं. राज्यपाल पद जे आहे तर ते एकदाच रद्दबातल करून टाकायचं का? नाही सर, संघराज्य पद्धतीमध्ये संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनाचा प्रमुख आणि सरकारचा प्रमुख हे 2 वेगवेगळे घटक आहेत. त्यामुळे राज्यपाल पद हे राज्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी गरजेचं आहे. तसंच ते एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे, त्यामुळे त्याचं महत्व हे केंद्रामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रपतींचं महत्व आहे तितकंच महत्वाचं वाटतं. बरं, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.